नमस्कार मंडळी, मराठी स्टोरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही ही 3 फळे टाळली पाहिजे. निरोगी राहण्यासाठी तुम्ही जे अन्न खाता तेच विष बनू शकतं. आजपासून ही विषारी फळं खाणं बंद करा आणि त्याऐवजी ही 3 चमत्कारिक फळे खायला सुरुवात करा. जेव्हा एखादी व्यक्ती शरीरासाठी चांगली मानली जाणारी फळं प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणामध्ये खाते, पण हीच फळे त्यांच्या शरीरातील पाणी शुद्ध करणाऱ्या किडनींना मोठं नुकसान पोहोचवत असतात. 69 वर्षीय अशोक काका आहेत आणि त्यांचं उदाहरण बघा. ते आरोग्याबाबत खूप जागरूक होते, पण एके दिवशी त्यांनी मला असं सांगितलं की सकाळी उठल्यावर त्यांचे बोटे सुजतात आणि शरीर खूप जड वाटू लागतं. आपली ऊर्जा परत मिळवण्यासाठी त्यांनी अधिक ताजी हंगामी फळं खाण्यास सुरुवात केली, कारण त्यांनी सर्वत्र ऐकलं होतं की फळांमध्ये जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि ते शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात. पण नंतर जेव्हा मी त्यांची तपासणी केली तेव्हा मला असं आढळलं की त्यांच्या मूत्रपिंडाचं कार्य आधीच धोकादायक पातळीपर्यंत खालवलेलं आहे. हे ऐकून त्यांच्या काळजालाच धक्का बसला. खरं तर आकडेवारीनुसार 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 4 पैकी एका वृद्ध व्यक्तीच्या किडनीचं कार्य लक्षणीयरित्या कमी झालेलं असतं. 60 हे वय सुद्धा असं नाही जिथे तुम्हाला शांतता लाभू शकते. पण तुम्हाला माहीत आहे का, याहूनही भीतीदायक काय आहे? जेव्हा आपल्या किडनी अर्ध्याहून अधिक खराब झालेल्या असतात तेव्हाही आपलं शरीर कोणतेही स्पष्ट संकेत देत नाही. म्हणूनच प्रत्येकजण याकडे दुर्लक्ष करत असतो आणि हा केवळ वाढत्या वयाचा किंवा थोड्या थकव्याचा भाग आहे असं समजतो. किडनी आपल्या शरीरातील एका अत्याधुनिक फिल्टरसारखे असतात, ज्या टाकाऊ पदार्थ आणि अशुद्धी गाळून टाकतात. पण जर तुम्हाला याची जाणीवही नसेल आणि कालांतराने तुमची हळूहळू शक्ती कमी होणार असेल तर असे पदार्थ खात राहा जे या फिल्टरला आणखी बंद करतील. अखेरीस हा फिल्टर पूर्णपणे काम करणं थांबवेल. आपण दररोज खात असलेल्या फळांमध्ये पोटॅशियम नावाचा पदार्थ असतो. हे पोटॅशियम तरुणपणामध्ये शरीरासाठी खूप फायदेशीर असतं, पण किडनी कमजोर झालेल्या वृद्ध लोकांसाठी गोष्ट पूर्णपणे वेगळी असते. अचानक हृदयविकाराचा झटका यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. अशोक काका यांनाही सुरुवातीला विश्वास बसत नव्हता की फळामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे. पण जेव्हा त्यांना खरं कारण समजलं आणि त्यांनी आपल्या आहारामध्ये बदल केला तेव्हा त्यांना लक्षणीय बदल दिसले. अवघ्या 3 महिन्यांमध्ये आपलं आरोग्य कसं परत मिळवलं. मी तुमच्या मौल्यवान किडनीवरती हल्ला करणाऱ्या 3 धोकादायक फळांबद्दल स्पष्टपणे सांगेन आणि या उलट 3 चमत्कारिक फळांबद्दल देखील सांगेन जे निकामी होत असलेल्या किडनीला पुनर्जीवित करू शकतात. मी केवळ काय खावं हेच नाही, तर त्याहून महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त परिणामतेसाठी ते केव्हा आणि कसं खावं हे देखील तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला या माहितीबद्दल उत्सुकता असेल आणि तुमच्या शरीराचे रक्षण करण्याची ही एक मौल्यवान संधी आहे असं वाटत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये फक्त 1 नंबर टाकलात तर तुमच्या प्रोत्साहनाने मी आणखी उपयुक्त आणि समृद्ध माहिती शेअर करू शकेल. तुमचं छोटंसं योगदान अनेकांना निरोगी जीवनासह योगदान देण्यात खूप मोलाचं काम करतं. तर आत्तापासून आपण त्या धोकादायक फळांवर एक नजर टाकूया जे आपल्या वडीलधाऱ्यांच्या जीवनाच्या ताटातून त्वरित काढून टाकलं पाहिजे. मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकून तुमच्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटेल, कारण तो क्षण असतो जेव्हा तुमच्या लक्षात येतं की ज्या गोष्टी तुम्हाला आरोग्यासाठी चांगल्या वाटत होत्या त्या प्रत्यक्षात तुमच्या शरीराचं नुकसान करत होत्या. पहिलं धोकादायक फळ, सर्वप्रथम तुम्हाला उन्हाळ्यातील राजा असलेलं टरबूज आणि खरबूज जे तुम्हाला खूप आवडतं ते तुमच्या रेफ्रिजरेटरमधून बाहेर ठेवावं लागेल. याचं कारण असं की या फळांमधील भरपूर पोटॅशियम हे मूत्रपिंड कमकुवत असलेल्या आपल्या वृद्ध व्यक्तींसाठी एक प्राणीघातक शस्त्र ठरू शकतं, ज्यामुळे त्यांचं हृदय बंद पडू शकतं. 1 प्लेट टरबुजामध्ये 180 मिलीग्रॅमपेक्षा जास्त पोटॅशियम असतं. एक निरोगी व्यक्ती ते लघवीद्वारे शरीराबाहेर टाकू शकतं. तथापि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि मूत्रपिंडाचे कार्य कमी झालेले लोक अधिक असुरक्षित असू शकतात. त्यांचे हे पोटॅशियम शरीराबाहेर टाकण्याची क्षमता लक्षणीयरित्या कमी झालेली असते. तर मग आपल्या शरीरामध्ये नक्की काय चाललं आहे? आपलं हृदय हा अवयव आहे जो विद्युत संकेतांवर चालतो आणि पोटॅशियम हा मुख्य पदार्थ आहे जो या विद्युत प्रवाहावरती नियंत्रण ठेवतो. जर रक्तामध्ये पोटॅशियमचं प्रमाण खूप जास्त असेल तर विद्युत संकेतांमध्ये व्यत्यय येतो. यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात किंवा अचानक हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. खरं तर उन्हाळ्यामध्ये डायलिसिसचे रुग्ण किंवा मूत्रपिंड कमकुवत झालेले वृद्ध लोक टरबूज खाल्ल्यानंतर अनेकदा आपत्कालीन विभागामध्ये आणले जातात. शिवाय टरबूज
शरीरामध्ये 90% पेक्षा जास्त पाणी असतं. जेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या मूत्र तयार करू शकत नाही आणि शरीरामध्ये सतत पाणी साठून राहतं, तेव्हा ते पाणी रक्तवाहिन्यांमधून फुफ्फुसांमध्ये जातं, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि रात्री झोप लागत नाही. या स्थितीला फुफ्फुसीय शोक म्हटलं जातं. येथूनच अशोक काका यांना पायांना सूज येणं आणि श्वास घेण्यास त्रास होणं सुरू झालं होतं. दुसरं एक धोकादायक फळ आहे ते म्हणजे खजूर. जपानी खजूर किंवा सुकवलेलं खजूर रिकाम्या पोटी कधीही खाऊ नये. ते आपल्या आहारातून पूर्णपणे वगळणंच उत्तम. याचं कारण म्हणजे त्यात असतं टॅनिन. जेव्हा हे टॅनिन पोटातील आम्लाशी संयोग पावतं तेव्हा ते अतिशय कठीण दगडाच्या गोळ्यामध्ये रूपांतरित होतं, अगदी ओल्या मातीप्रमाणे, जे कठीण होते. वैद्यकीय भाषेमध्ये याला गॅस्ट्रिक बेजोहर म्हणतात. तरुण व्यक्तीचं पोट सक्रियपणे कार्य करतं आणि बहुतेक गोष्टी पचवतं, परंतु या बेजोहरमुळे पाचक एन्झाईम्स कमी होतात आणि पोटाची हालचाल मंदावते. जर हा दगडाचा गोळा फक्त पोटातच राहिला तर काही हरकत नाही, पण जर तो आतड्यामध्ये गेला आणि मार्ग पूर्णपणे बंद केला तर काय? यामुळे आतड्यामध्ये अडथळा नावाची एक गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामध्ये पोटामध्ये तीव्र सूज आणि सुरीसारखी तीव्र वेदना होते आणि अनेकदा आपत्कालीन शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. जेव्हा मी ही फळं आवडीने खाणाऱ्या वृद्ध लोकांना या आजाराने त्रस्त झालेलं पाहिले, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. विशेषतः सुकवलेल्या फळांमध्ये पाणी काढून टाकल्यामुळे साखरेचं प्रमाण खूप जास्त होत असतं. ते खाल्ल्यानं रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, ज्यामुळे किडनीच्या सूक्ष्म गाड्यांवरती खूप दबाव येतो आणि त्यांच्या छिद्रांना नुकसान पोहोचतं. तिसरी धोकादायक पद्धत म्हणजे फळांचा रस किंवा भाज्या वाटून बनवलेला ग्रीन ज्यूस. ग्रीन ज्यूस ताबडतोब कचऱ्यात फेकून दिला पाहिजे. अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की फळे वाटल्याने पोषक तत्वांचं शोषण चांगलं होतं आणि ते आरोग्यासाठी चांगलं असतं, पण हे किडनीसाठी विषाचा प्याला पिण्यासारखंच आहे. जेव्हा तुम्ही फळ अख्खं चावता तेव्हा त्यातील फायबर ब्रेकप्रमाणे काम करतं, ज्यामुळे साखरेचं शोषण मंदावतं. पण ज्या क्षणी तुम्ही त्याचे रसात रूपांतरित करता त्या क्षणी हा मौल्यवान ब्रेक पूर्णपणे नाहीसा होतो. ब्रेक नसलेल्या गाडीप्रमाणे जेव्हा फ्रुक्टोज एकाच वेळी रक्तप्रवाहामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या किडनीमधील सूक्ष्म रक्तवाहिन्या प्रचंड दाब सहन करू शकत नाही आणि एक एक करून फुटू लागतात. यामुळे ग्लोमेरुलर हायपरटेन्शन होतं. ही एक अशी स्थिती आहे जिथे किडनीच्या गाड्यांवर अतिरिक्त भार पडतो. हेच ग्रीन ज्यूसच्या बाबतीतही लागू होतं. जेव्हा तुम्ही टोपलीभर भाज्या वाटता तेव्हा त्यातील पोटॅशियमचं प्रमाण अनेक पटीने वाढतं. ज्या वृद्ध व्यक्तींची किडनी कमजोर झाली आहे त्यांच्यासाठी हे एक प्राणघातक तीव्र विषासारखं आहे. अशोक काका यांनाही हे जाणून मोठा धक्का बसला की ते आरोग्यासाठी दररोज सकाळी जो रस पित होते तोच त्यांच्या किडनीला नुकसान पोहोचत होता. ही चिंताजनक माहिती स्वतःपुरती मर्यादित ठेवण्यासारखी नाहीये. कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियासोबत लगेच शेअर करा. तुमचा एक शेअर कोणासाठी तरी आयुष्यभराची सुटका करू शकतं. कृपया हे सर्वांपर्यंत पोहोचवा. तुमच्या प्रयत्नामुळे आपण सर्वजण निरोगी वृद्धापकाळ जगू शकतो. आता आपण आपल्या हानी पोहोचवणाऱ्या फळांबद्दल पाहिलं आहे, तर आता त्या चमत्कारिक फळांबद्दल जाणून घेण्याची वेळ आली आहे, जी बंद झालेल्या किडनी मोकळ्या करतात आणि थकलेल्या किडनी फिल्टर्सना पुनर्जीवित करतात. मी उल्लेख केलेल्या 69 वर्षीय अशोक काका यांनीही आपल्या आहारामध्ये या 3 फळांचा समावेश केल्यानंतर केवळ 3 महिन्यांमध्ये आपल्या किडनीची पातळी सामान्य झाल्याचा आनंद अनुभवला. ही अशी कोणती फळे आहेत ज्यांनी अशी जादू केली? मी आता त्यांचे रहस्यमय फायदे उघड करणार आहे. पहिले चमत्कारिक फळ आहे ते म्हणजे सफरचंद. आपल्या किडनीचं संरक्षण करण्यासाठी आपण दररोज अर्ध सफरचंद खावं. सफरचंद किडनीसाठी इतकं चांगलं आहे का? हे पेक्टिन नावाच्या विद्राव्य फायबरच्या विपुलतेमुळे होतं. हा पदार्थ आपल्या शरीरामध्ये काय करतो हे मी सोप्या भाषेत समजावून सांगते. पेक्टिन एक मजबूत बंधक म्हणून काम करतो, ज्यामुळे आतड्यांचं साखरेचं शोषण मोठ्या प्रमाणामध्ये मंदावतं. जेवणानंतर जेव्हा रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते तेव्हा मूत्रपिंडातील लहान रक्त वाहिन्यांवर एका मोठ्या लाटेप्रमाणे जोरदार आघात होतो आणि सफरचंद या वाढीचा प्रतिकार करतात. शिवाय सफरचंदामध्ये क्वेसेटिन नावाचं एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतं, जे मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज टाळतं. खरं तर अभ्यासातून असं दिसून आलं आहे की जे लोक नियमितपणे सफरचंद खातात त्यांच्या रक्तातील पोटॅशियमची पातळी खूप स्थिर राहते. तसेच मूत्रपिंडाची विषारी द्रव्य बाहेर टाकण्याची क्षमता सुधारते. सफरचंदामध्ये प्रति ग्रॅम
प्रति 100 ग्रॅम सुमारे 120 मिलीग्रॅम पोटॅशियम असतं, जे टरबूजापेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे आपल्या वृद्ध व्यक्तींसाठी सुरक्षितपणे सेवन करण्याकरता यापेक्षा चांगला पर्याय नाही. अशोक काका सुरुवातीला सालीमध्ये पोषक तत्वे असतात या विचाराने सकट सफरचंद खात असत, पण मी त्यांना खाण्यापूर्वी साल पूर्णपणे धुण्याचा सल्ला दिला. दिवसातून फक्त अर्ध सफरचंद पुरेसा आहे. म्हणतात ना, अतिरेक सर्वत्र निषिद्ध असतो. अति खाण्यापेक्षा नियमितपणे आणि प्रमाणामध्ये खाणं अधिक महत्त्वाचं आहे. नाशपती हे आणखी एक चमत्कारिक फळ आहे. तुमचं मूत्रपिंड स्वच्छ करण्यासाठी नाशपतीचा वापर करा. काही लोकांना अशी चिंता वाटू शकते की नाशपतीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती टरबूजा इतकी हानिकारक असू शकते, पण तसं नाही. याचं रहस्य नाशपती चावताना जाणवणाऱ्या कुरकुरीत आणि दाणेदार पोतामध्ये दडलेलं आहे. ते त्यातील स्टोन सेल्समुळे येतं. या स्टोन सेल्स लिग्निन नावाच्या वनस्पती तंतूपासून बनलेल्या असतात आणि त्या आपल्या शरीरामध्ये आढळतात. हे एक नैसर्गिक फिल्टर म्हणून काम करतं. जेव्हा टरबूजाप्रमाणे शरीरामध्ये एकाच वेळी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जातं तेव्हा मूत्रपिंड ते हाताळू शकत नाही. तथापि नाशपतीमधील दगडी पेशी त्यांच्या छिद्रांमधून पाण्याचा निचरा खूप हळू आणि लहान टप्प्यामध्ये नियंत्रित करतात. यामुळे ते चुंबकाप्रमाणे टाकाऊ पदार्थ आणि विषारी द्रव्ये आकर्षित करून मूत्रपिंडावर कोणताही ताण न टाकता त्यांना शरीरातून बाहेर टाकतं. दुसऱ्या शब्दामध्ये हे एक असं फळ आहे जे अक्षरशः मूत्रपिंडांना आतून स्वच्छ करतं. नाशपतीमध्ये पोटॅशियमचं प्रमाण 100 ग्रॅम मागे 125 मिलीग्रॅम इतकं खूप कमी असतं, ज्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित ठरतं. शिवाय नाशपतीमुळे लघवी सुलभ होण्यास मदत होते. त्यामुळे पायांना सूज आलेल्या अशोक काका यांच्यासाठी ते कोणत्याही औषधापेक्षा अधिक प्रभावी ठरलं. दुपारच्या जेवणानंतर 1/4 नाशपती खाल्ल्याने दुपारभर तुमच्या मूत्रपिंडांना आराम मिळू शकतो. तिसरं चमत्कारिक फळ आहे ते म्हणजे ब्लूबेरी. तुमच्या मूत्रपिंडातील रक्तवाहिन्या मजबूत करण्यासाठी तुम्ही ब्लूबेरी खाव्यात. ब्लूबेरी आकाराने लहान असल्या तरीसुद्धा त्यांचे फायदे खरोखरच प्रचंड आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार डझनभर फळांमध्ये ब्लूबेरीमध्ये सर्वाधिक अँटीऑक्सिडंट क्षमता असते. हे प्रामुख्याने अँथोसायनिन नावाच्या जांभळ्या रंगाच्या घटकामुळे होतं. हे अँथोसायनिन मूत्रपिंडांना कशी मदत करतं? मूत्रपिंडामध्ये मानवी केसांपेक्षाही पातळ असलेल्या लाखो लहान रक्तवाहिन्या असतात. जेव्हा सूज आल्यामुळे या रक्तवाहिन्यांना इजा होते तेव्हा मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. ब्लूबेरीमधील अँथोसायनिन या संवेदनशील रक्तवाहिन्यांच्या भिंतीवरती एक विशेष आवरण तयार करून त्यांचं सुजेपासून संरक्षण करतं. एक खरोखरच आश्चर्यकारक संशोधन निष्कर्ष असा आहे की नियमित सेवन केल्यास शरीरातील सुजेची पातळी 30% पेक्षा जास्त कमी होते. तुम्हाला माहीत आहे का, ब्लूबेरी गोठवल्यानं अँथोसायनिनचं प्रमाण वाढतं. ताज्या ब्लूबेरी खाण्यापेक्षा गोठवलेल्या ब्लूबेरी खाणं अधिक पौष्टिक असू शकतं. शिवाय त्यात पोटॅशियमचं प्रमाण प्रति 100 ग्रॅम 77 मिलीग्रॅम असतं, जे सर्व फळांमध्ये सर्वात कमी आहे. अशोक काका यांना रात्रीच्या जेवणानंतर काही खावंसं वाटल्यास ते मूठभर गोठवलेल्या ब्लूबेरी खात असत आणि त्यांना ते खूप आवडायचे, कारण तो एक गोड आणि आरोग्यदायी नाश्ता होता. तर आपण किडनीचं रक्षण करणाऱ्या 3 चमत्कारिक फळांबद्दल जाणून घेतलं आहे. सफरचंद, नाशपती आणि ब्लूबेरी. फक्त या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवल्यानं तुमच्या किडनीचं आरोग्य निम्म्याहून अधिक सुरक्षित राहील. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ तुमच्या आरोग्यासाठी खरोखरच उपयुक्त आणि आवश्यक वाटत असेल तर कृपया सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन बेलवरती सुद्धा लगेच क्लिक करा. यामुळे तुम्हाला आणखी उपयुक्त आणि अचूक आरोग्य माहिती देण्याचं प्रचंड धैर्य मला मिळतं. मला मनापासून आशा आहे की माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण सर्वजण कोणत्याही आजाराशिवाय आनंदी वृद्धापकाळ जगू शकू. तर आता सर्वात महत्त्वाचं व्यावहारिक मार्गदर्शन देण्याची वेळ आली आहे. कारण चांगली फळं कोणती हे जाणून घेणं, तसेच ती केव्हा आणि किती आणि कशी शहाणपणाने खावीत हे जाणून घेण्या इतकंच महत्त्वाचं आहे. अशोक काका यांच्या किडनीचं कार्य 3 महिन्यामध्ये सुधारण्याचं रहस्य केवळ फळे खाण्याकडे वळण्यापुरतं नव्हतं, तर ते एका काळजीपूर्वक आखलेल्या वेळापत्रकानुसार आहार घेत असल्यामुळेही होतं. आता मी तुम्हाला एक अशी सुवर्ण दिनचर्या सांगणार आहे जी तुम्ही लगेचच अंमलात आणू शकता. अशोक काका यांचा दिवस नाश्त्यानंतर बरोबर 1 तासाने सुरू व्हायचा. यावेळी ते अर्ध सफरचंद हळूहळू चावून खायचे. जेवणानंतर बरोबर 1 तासानेच का, रिकाम्या पोटी फळं खाल्ल्यानं
फ्रुक्टोज रक्तप्रवाहामध्ये खूप लवकर शोषलं जातं, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मात्र जेव्हा तुम्ही जेवणानंतर सफरचंद खाता तेव्हा पचन क्रियेदरम्यान त्यातील फायबर आणि सफरचंदातील पेक्टिन एकत्र येऊन साखरेचे शोषण मंदावतात. मूत्रपिंडांच्या गाळण्यावरील ताण कमी करण्याचा हा एक अतिशय सुयोग्य मार्ग आहे. दुपारच्या जेवणानंतर त्यांनी सुमारे 2 तासांची विश्रांती घेतली आणि मग नाशपतीचा पाव तुकडा खाल्ला. दुपारचं जेवण नाश्त्यापेक्षा जड असतं आणि त्यात प्रथिने जास्त असतात, म्हणूनच ते पचायला आपल्या पोटाला जास्त वेळ लागतो. जेव्हा अन्न अर्धवट पचलेलं असतं तेव्हा पेरू खाल्ल्यानं त्यातील खडे आतड्यामध्ये खाली सरकण्यास मदत होते. जेवणादरम्यान जमा झालेल्या टाकाऊ पदार्थ चुंबकाप्रमाणे आकर्षित करून त्यांना साफ करतात. अशोक काकांनी ही सवय लावल्यानंतर ते खूप आनंदी होते, कारण त्यामुळे लघवी करणं खूपच सोपं झालं होतं आणि पोट फुगणं देखील कमी झालं होतं. अखेरी संध्याकाळी त्यांनी मूठभर गोठवलेल्या ब्लूबेरी खाल्ल्या. खाण्याची सर्वोत्तम वेळ ही संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान आहे. जर तुम्ही खूप उशिरा खाल्ला तर फळामधील साखर तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणत असते. ब्लूबेरीमधील अँथोसायनिन हा घटक आपण झोपेत असतानाही कार्य करतो आणि मूत्रपिंडातील लहान रक्तवाहिन्या मजबूत करतो. अशा प्रकारे तुम्ही एकूण दैनंदिन सेवनाचा हिशोब केला तर अर्ध सफरचंद, पाव नाशपती आणि मूठभर ब्लूबेरी मिळून 250 ग्रॅम फ्रुट्स होतात. हे एक योग्य प्रमाण आहे, जे मूत्रपिंडावर कोणत्याही अतिरिक्त ताण न टाकता आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. अर्थात आयुष्यात असे क्षण येतील जेव्हा तुम्हाला टरबूज किंवा इतर आवडत्या फळांची फोड खाण्याची तीव्र इच्छा होईलही. अशा वेळी ते पूर्णपणे सहन करण्याऐवजी तुम्ही एक हुशार तडजोड सुद्धा करू शकता. जर तुम्ही टरबूजाची फोड खाल्ली असेल तर दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा थोडं जास्त नाशपती खाण्याची खात्री करा. यामुळे नाशपतीच्या बीजांडांतील पेशींना आदल्या दिवशी जमा झालेले अतिरिक्त पोटॅशियम बाहेर टाकण्याची संधी मिळते. या पूरक क्रॉस कंजम्पशन धोरणाचा वापर करून तुम्ही तणावाशिवाय तुमचं आरोग्य टिकवून ठेवू शकता. अनेक लोक विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला स्पष्टपणे देईल. काही जण विचारतात की किडनीचं कार्य सामान्य असलं तरीही त्यांनी टरबूज खाणं टाळावं. बघा, जर तुमची पातळी चांगली असेल तर ते अधूनमधून खाणं ठीक आहे, पण हे विसरू नका की वयाच्या 60 वर्षानंतर तुमची किडनी दरवर्षी थोडी थोडी कमकुवत होत जाते. एखादी समस्या उद्भवल्यानंतर पश्चाताप करण्याऐवजी मी आज सांगितलेल्या टिप्स सवयीप्रमाणे अंगीकारणं अधिक शहाणपणाचं आहे. शिवाय तुम्हाला माहीत आहे का की फळांपेक्षाही किडनीसाठी अधिक धोकादायक काय आहे? वेदनाशामक गोळ्या, ज्या आपण अनेकदा घेतो. बरेच लोक गुडघेदुखी किंवा पाठदुखीसाठी मेडिकल स्टोअरमधून वेदनाशामक गोळ्या विकत घेतात आणि त्या दीर्घकाळ घेत राहतात. पण हे औषध व किडनीकडे होणारा रक्तप्रवाह रोखू शकतात आणि त्यांचं कार्य वेगाने नष्ट करू शकतात. कृपया लक्षात ठेवा की फळांच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्यापेक्षा औषधे घेण्यापूर्वी तुम्ही नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मी आज वर्णन केलेला हा दिनक्रम तुम्ही सुरू करणार आहात का? तुमचा निश्चय डगमगू नये यासाठी कमेंट बॉक्समध्ये "हो, मी हे करणार आहे" किंवा "मी सुरू करेन" असं लिहू शकता. जेव्हा तुम्ही कमेंट करता, स्वतःला वचन देता आणि इतरांकडून प्रोत्साहन मिळवता, तेव्हा तुम्ही लवकरच निरोगी व्हाल. चला आपण एकमेकांना प्रोत्साहन देऊया आणि शेवटपर्यंत आरोग्याच्या मार्गावरती एकत्र चालूया. तुमचे छोटे प्रयत्न चमत्कार घडवू शकतात. अशोक काका 3 महिन्याच्या प्रॅक्टिसनंतर क्लिनिकमध्ये परत आले आणि पहिल्यांदा आले होते तेव्हा त्यांचा चेहरा सुजलेला होता आणि थोडं चालल्यानेही त्यांना धाप लागत होती, ज्यामुळे त्यांना खुर्चीत बसणंही कठीण झालं होतं. पण आता ते अगदी हलक्या पावलांनी चालत आले आणि त्यांनी हात घट्ट धरला आणि चाचणी निकालामध्ये माझ्या अपेक्षेपेक्षाही आश्चर्यकारक आकडे समोर आले आहेत. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट म्हणजे GFR जोपर्यंत 35 पर्यंत घसरला होता आणि डायलिसिसची चिंता निर्माण करत होता, तो आता 62 पर्यंत वाढला होता आणि रक्तातील सर्व धोकादायक पातळी स्थिर मर्यादेपर्यंत आली होती. जेव्हा ते म्हणाले की हे फक्त फळ खाण्याची सवय बदलल्याने जग वेगळं दिसू लागलं आहे, तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू दिसत होते. अशोक काका यांनी दाखवून दिलं की हे आश्चर्यकारक परिवर्तन तुमच्या बाबतीतही नक्कीच घडू शकतं. आरोग्य गमावल्यानंतर पश्चाताप करण्याऐवजी आता एक छोटी सवय बदलल्यास तुमचं वृद्धत्व पूर्णपणे बदलू शकतं. आज सांगितलेल्या मौल्यवान गोष्टींपैकी फक्त 3 गोष्टी आपण आपल्या हृदयावरती खोलवर कोरून घेऊया. तुम्ही टरबूज, खजूर, जपानी फळे आणि फळे यांना भाज्यांचा रस यांना नक्कीच निरोप दिला पाहिजे, जे नकळतपणे तुमच्या मूत्रपिंडांना नष्ट करत आहेत. पोटात खडे तयार करू शकतात ते आणि रक्तवाहिन्या फोडू शकतात. त्याऐवजी सफरचंद, नाशपती आणि ब्लूबेरी यांचा स्वीकार करा, जे मूत्रपिंड मजबूत तयार करतील, टाकाऊ पदार्थ बाहेर काढून टाकतील आणि संवेदनशील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना बळकट करतील, ज्यामुळे ती खरी औषधे बनतील. जेवणानंतर योग्य वेळी योग्य
योग्य प्रमाणामध्ये खाण्याची नियमित सवय तुम्ही लावली पाहिजे. अन्न कितीही चांगलं असलं तरीसुद्धा जर तुम्ही ते एकाच वेळी जास्त खाल्लं किंवा वेळेवर खाल्लं नाही तर ते विष बनवू शकतं. म्हणून कृपया सकाळी सफरचंद, दुपारी नाशपती आणि संध्याकाळी ब्लूबेरी खाण्याचं माझं सुवर्ण वेळापत्रक तुमच्या जीवनामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.